नमस्कार मंडेकायची फॅमिली, मी किमया आपलं स्वागत करते आपल्या न्यू एपिसोड मध्ये। आज आहे रामनवमी स्पेशल। तर मी म्हटलं केसरी रंगाप्रमाणे काय करावं, ते पण आंब्याचं, समर पण स्पेशल। तर आपली जयाताई आपल्याला सांगणार की आज आपण काय करणार। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला केशरी शिरा आंबा घालून तो मी आज दाखवणार आहे तुम्हाला। तर त्याला लागणारे साहित्य पहिले बघू आपण। रवा, साखर, तूप, ड्रायफ्रुट्स, केशर टाकून मी ठेवलाय दुधामध्ये थोडं, आणि हा आंब्याचा पल्प आहे। तर मी हा आंबा जो आहे हा लालबागचा घेतलाय। लालबागचा स्पेशल तसं काही नाही, आपण कोणताही आंबा घेऊ शकतो। प्रत्येक आंब्याचं वेगळी वेगळी चव येत असेल त्यात, थोडाफार कमी जास्ती फरक राहते, जास्ती नाही। आणि विलायची आणि जायफळ, बर ठीक आहे। आणि हे पाणी। चल मग करूया आपण सुरुवात। लेट्स गेट। पहिले आपण याच्यामध्ये तूप टाकू। याच्यातलं आपण अर्धच वापरू आता पहिले, आणि नंतर मग अर्ध वरून टाकायला। हा रवा टाकूया। याला छान आपण असं परतून घेऊ, थोडा ब्राऊन चांगला। इंडक्शनची खासियत हीच आहे की आपण याला हात लावला, पकडला तरी आपल्याला भासत, चटका नाही बसत। चटका सांगायचं झालं तर। आणि आपण हा छान भाजून घेऊ आता। ब्राऊन होऊ द्यायचा की काय? छान ब्राऊन होऊ द्यायचा, तेव्हाच टेस्ट एकदम बढिया। नाहीतर तो आपण कमी वगैरे भाजला ना, भाजण्यात जर कमी आला तर आता खायला जरा चिकट वाटतो मग तो, म्हणून भाजण्यामध्ये जरा वेळ जातो आपला। स्पीड बघ कसा छान ब्राऊन झालाय आता, है ना? तरी साधारणतः 10 मिनिटं लागतात नाही याला? हो, 10 मिनिटं लागतेच। तर यामध्ये आपण आणि मगाशी मी जरा चिमूटभर मीठ टाकायचं विसरली होती, ते आता काय टाकूया आपण। आणि हा आंब्याचा पल्प पण, आणि हा एक आंब्याचा पल्प आहे, 1 वाटी हा पण टाकून घेऊ। आंब्याचा सुगंध येत आहे, सुगंध। माझ्या आठवणीत एक आहे की कदाचित आपण रांजणगावच्या गणपतीला गेलेलो, मागच्या वर्षी बघ आपण हे खाल्लं होतं, आंबाच होता त्या शिऱ्यामध्ये प्रसादाचा तो। यात आपण पीसेस पण टाकू शकत असेल ना? पीसेस पण आपण नंतर टाकू शकतो थोडं। आता आपण ही साखर पण टाकून घेऊया। 1 बाउल आहे ही साखर, म्हणजे गोड हे आपल्या याच्यावर आहे, कमी जास्ती टाकू शकता तुम्ही। याला आपण असं आता फिरवून याला 5 मिनिटं आता आपण वाफ काढून घेऊ। 5 मिनिटं झाले, आपण बघून घेऊ थोडं। मस्त एकजीव झाला आहे। आणि हे केसरचं दूध जे आहे ते पण टाकून घेऊ आता आपण। आणि ड्रायफ्रुट्स
हे आपल्या आवडीनुसार आहे, जास्ती जेवढे कमी टाकायचे जेवढे. तेवढे हं. टाक. आणि हे आपण ठेवलं होतं ना मगाशी तूप अर्धा, हा ते पण आता टाकू. वरून तूप का टाकायचं? तुपाचं जे एक फ्लेवर म्हणजे एकदम तूप, हा. हा, ते यायसाठी हलव्याला शिऱ्याला चांगली टेस्ट येते. हे यामध्ये आपण थोडं विलायची पावडर, जायफळची थोडी, अजून थोडे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स तयार. आता आपण हा सर्व करू. खायचा आहे ना तुला लवकर? हो. किती सुंदर सुगंध सुटलाय बघ याचा. आणि रंग पण खूप मस्त दिसतोय. रंग पण बघ एकदम. थोडे ड्रायफ्रुट्स, घ्या गरमागरम आंब्याचा शिरा. मला तर असं वाटतं की मी आंबा खाते, मग शिऱ्याची चव येत आहे, ड्रायफ्रुट्स, साजूक तुपाचा सुगंध मस्त. तुम्ही नक्की करा केसरी शिरा. रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि करून बघा तुम्ही रामनवमीला हा केशरी शिरा आणि मला कमेंट मध्ये लिहून पाठवा. बाय.